उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। कुडाळ या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं स्वागत करण्यात येईल। त्यानंतर चौकामध्ये ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करतील। या सभेच्या ठिकाणी बाजारपेठ आहे। याच वरून आता निलेश राणे यांनी टीका केली होती। लोक जमवता येत नसल्यामुळे चौकात सभा घेण्यात येते। याच सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। आपण तो पाहूयात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग दौरा आजपासून सुरू होतोय। पहिल्या दिवशीच्या दौऱ्यामध्ये कुडाळ सुद्धा या ठिकाणी आहे आणि कुडाळमध्ये सभा सुद्धा होणार आहे। त्याच व्यासपीठावरती मी सध्या आहे। मागची तुम्ही तयारी पाहता, या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला मोठा, यावरती असं लिहिलंय दिल्लीच्या तख्ताला ललकारणारा महाराष्ट्राचा सह्याद्री, असं उद्धव ठाकरे यांना संबोधित केलेलं आहे। मात्र याच जागेवरून निलेश राणे यांनी आव्हान आणि एक इशारा आहे ते या ठिकाणी ठाकरे गटाला दिलेला आहे। कुडाळच्या या चौकामध्ये सभा होते आणि या सभेच्या बाजूला जर आपण पाहतो, हा मुख्य रस्ता कुडाळ शहराचा आहे। हा जो रस्ता आहे तो हायवेला जोडणारा रस्ता आहे, तसेच बाजारपेठ सुद्धा या रस्त्याला आहे। जर नागरिकांना त्रास झाला तर भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी सभा उधळून लावतील, असा इशारा आहे तो निलेश राणे यांनी दिलेला आहे। दरम्यान याच ज्या सभेच्या अंतरापासून, या सभेच्या स्थळापासून काही अंतरावरती भाजपचं कार्यालय सुद्धा आहे, त्या ठिकाणी सुद्धा भाजपचे कार्यकर्ते तयार असतील, असा इशारा आहे तो निलेश राणे यांनी दिलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे या सभेच्या ठिकाणी येऊन काय संबोधित करतात, भाजपला डिवसतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। राजेश मनियासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, कुडाळ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।